हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात? आशा करते सगळं मस्त आणि मजेत असणार. हा जो व्हिडिओ आहे तो भरपूर दिवसा अगोदरचा आहे, कारण अगदी 2 महिने झाले असणार तेव्हापासून माझं काही शूट वगैरे मी केलेलं नाही आहे. कारण बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या बॅक ऑन द कॅमेरा घडलेल्या आहेत आणि यातला जो म्हणजे आम्ही जितके दिसतोय तिथल्यातला एक मेंबर जो आहे तो आमचा कमी झालेला आहे. सो व्हिडिओ करायचा आणि व्हिडिओ टाकण्याची काही हिंमत होत नव्हती, त्यामुळे आता बरेच दिवस झालेले आहेत. म्हटलं चला आता बॅक ऑन द रूट येऊया, कारण काही गोष्टी करायच्या म्हटल्या तर ते मनापासून यायला पाहिजे आणि मनापासून माझं येतच नव्हतं की आता आपण स्टार्ट करायला पाहिजे, तेव्हा स्टार्ट करायला पाहिजे. पण फायनली ना आता म्हटलं चला आता बरेच दिवस झालेले आहेत, तर गॅलरी बघितली, व्हिडिओ जे काढलेले आहेत ते बघितले. त्यामध्ये बरेच असे व्हिडिओ आहेत जे ते पडलेले आहेत, तेच आता मी अपलोड करणार आहे काही दिवस तरी. आणि हा जो व्हिडिओ आहे तो आम्ही चाललेलो आहोत माझ्या पुतण्याच्या साखरपुड्याला. आणि मुलं जे आहे ते गाडीमध्ये इतकी मस्ती करत होती की काही सांगायचं त्यांचं हेच नाही आहे. त्यांचे गाणे सुरू झाल्यानंतर डान्स वगैरे गाडीमध्ये सुरू होतं. आणि आम्ही सगळी फॅमिली जी आहे ते ना पुण्यामध्येच राहतो. पुण्यावरून आम्ही नाशिकला जातो आहे साखरपुड्यासाठी. फायनली तिथे पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर आम्ही वैष्णवीची जी आहे ना ती टांग खेचत होतं, कारण ती खूप शाय टाईपची मुलगी आहे. तिला अजिबात कोणाशी बोलायला आवडत नाही. आम्ही तिला चॅलेंज दिला होता की तू हे करून दाखव, तेव्हाच तुला आहे ना आम्ही 50 रुपये देऊ, असं काहीतरी चॅलेंज होतं, नाहीतर ती आम्हाला देणार होती सगळ्यांना. तो येथे पोचल्यानंतर गावाकडची सगळी मंडळी आलेली आहे. त्यांच्याशी बोलून वगैरे झाल्यानंतर आम्ही बसलो आणि बसल्यानंतर लगेच जी आहे ती जी विधी असते ना ती सुरू झालेलं होतं. आणि हे सगळे मुलं जे आहेत ते त्यांचे एका साईडला म्हणजे उभं राहून ना त्यांच्या गप्पा वगैरे ज्या आहेत त्या सुरू होत्या. त्यांचं काही लक्ष नव्हतं, त्यांना काही घेणं देणं नव्हतं की साखरपुडा असोच्या काही असो, आपल्याला गप्पा करायच्या आहे ना, बस तितकं झालं म्हणजे झालं. आणि ही आमची सुनबाई आहे, खूप क्यूट आणि दिसायला सुंदर आहे. होपफुली तिचा स्वभावसुद्धा तितकाच चांगला असावा. आणि एक गोष्ट अशी आहे की इतक्या लवकर सासूबाई झाल्यानंतरची जी फिलिंग असते ना ती काहीतरी वेगळी असते. म्हणजे असं वेगळंच वाटत होतं की अरे आपण इतकं लवकर सासूबाई होतोय. आणि आम्ही 4 जावा आहेत. माझी मोठी जेठाणी जी आहे ना तिचा मुलगा आहे हा. आणि बऱ्यापैकी ना आम्ही म्हणजे ना आम्हाला आहे ना जो साडीचा पदर असतो ना तो डोक्यावर घ्यावा लागतो जर गावाकडे गेलो, किंवा गावाकडचे लोक जर घरीसुद्धा आले ना आम्हाला पदर जो आहे तो घ्यावाच लागतो. इट्स कंपल्सरी. म्हणजे असं असतं ना की गावाकडच्या रीतिरिवाज जे आहे ते आपल्याला पाळावेच लागतात. त्यात काही असं वावगं नाही आहे, ते चांगलीच गोष्ट आहे. आणि ही पिंक साडीवाली जी आहे ना ती माझी नणद आहे. तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल जर तुम्ही माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर. आणि ही दुसरी जी रेड साडीवाली आहे ना ती मोठी जाऊ आहे, म्हणजे मोठीपेक्षा छोटी आणि माझ्यापेक्षा मोठी असं. आणि माझ्यापेक्षा एक लहान जी आहे ती जर्मनीला असते. सो हे क्विक अँड शॉर्ट असं फॅमिली इंट्रोडक्शनसुद्धा या व्हिडिओमध्ये झालेलं आहे आपलं. आणि इतके दुरून आल्यानंतर ना मेकअप वगैरे करण्याची अजिबात इच्छा वगैरे होत नाही. जशी होती मी तशीच इथे ना आता म्हणजे तो जो प्रोग्राम होता तो अटेंड केला आणि मस्तपैकी आता यांची ग्रँड एंट्री झालेली आहे. छान असा साखरपुड्याचा प्रोग्राम आता आटोपलेला आहे. जेवण वगैरे केलं, बाकीची मंडळी गेली, आता घरी निघाली म्हणजे. आणि आम्हीसुद्धा आता लगेच निघू. आय होप आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तर स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.